नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा स्वागत करते हितगुज या यूट्यूब चॅनलवर. खरं तर खूप दिवसांनी भेटत आहोत आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय असा आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, कशासाठी हवं आहे आर्थिक स्वातंत्र्य आणि कसं मिळवता येईल, या सर्व विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमच्याकडे इतकी बचत किंवा सेविंग्ज असणं जेणेकरून तुम्ही तुमचं नियमितचं लाईफस्टाईल तुमच्या नियमितच्या उत्पन्नावर किंवा इन्कमवर अवलंबून न राहता पुढील 6 महिने किंवा तुम्हाला जितक्या महिने राहायचं असेल तितक्या महिने मेंटेन करू शकता, तुमच्या इन्कमवर अवलंबून न राहता. आता कसं, फॉर एक्झाम्पल उदाहरण देऊन सांगते. जसं की माझं 50,000 रुपये महिन्याचा इन्कम आहे, माझा महिन्याचा खर्च 30,000 रुपये आहे. मला पुढील 6 महिने जर माझं 50,000चं उत्पन्न नाही आलं तरीही माझा जो महिन्याचा 30,000चा खर्च आहे तो मला पुढील 6 महिने मेंटेन करता यावा, याच्यासाठी माझ्याकडे कमीत कमी 1,80,000चं सेविंग्ज असलं पाहिजे. म्हणजेच तेवढं सक्षम असेल तर मी आर्थिकरित्या फक्त 6 महिन्यासाठी स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य तुम्ही पुढील वर्षभरासाठी प्लॅन करू शकता, 5 वर्षासाठी प्लॅन करू शकता, तुम्हाला जितक्या वर्ष करायचं आहे तितक्या वर्षासाठी करू शकता, पण प्रॉपर प्लॅनिंगनुसार. आर्थिक स्वातंत्र्य कशासाठी हवं? आपण म्हणतो की पैसा हा आनंद देऊ शकत नाही, खरं आहे, पण पैसा हा आनंदासाठी लागणाऱ्या सर्व भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. आता या सर्व भौतिक सोयी सुविधा कोणत्या? घर, गाडी, बंगला, शिक्षण, ब्रँडेड क्लोथ्स, इंटरनॅशनल टूर्स, ट्रिप्स, त्याच्यानंतर अन्नधान्य, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण पैशाने विकत घेतो. पण ह्या सर्व गोष्टींपैकी सर्वच गोष्टी या महत्त्वाच्या आणि अर्जंट अशा असतात का? तर आपण आपल्या ह्या सर्व खर्चांचं 3 वेगळ्या प्रकारांमध्ये विभाजन करणार आहोत. आता हे विभाजन आपण कसं करणार आहोत, तर त्याच्या टाईमलाईननुसार, म्हणजे आपल्याला त्या गोष्टी किती काळामध्ये लागणार आहेत त्या काळानुसार आपण त्याचं 3 प्रकारांमध्ये विभाजन करणार आहोत. पहिलं आहे मूलभूत गरजा. मूलभूत गरजा म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हाला दर महिन्याला लागतातच, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. जसं की अन्न, धान्य, वस्त्र, निवारा, शिक्षण, अत्यावश्यक सुविधा जसं की हॉस्पिटलायझेशनचा खर्च वगैरे, याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नसतं, हे तुम्हाला लागतंच. बेसिक मूलभूत सोयी आणि सुविधा. दुसरं असतं इच्छा. इच्छा म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हाला लागतात पण खूप अत्यावश्यक नाही आहे. तुम्ही 1 ते 2 वर्षामध्ये त्या प्लॅन करून घेऊ शकता. जसं की तुम्हाला गाडी हवी आहे आणि तुम्ही 1-2 वर्षामध्ये ती प्लॅन करून घेऊ शकता. तुम्हाला फॅमिलीसोबत ट्रिपला जायचं आहे, 1-2 वर्षामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मूव्हीजला जायचं आहे, शॉर्ट टर्म ट्रिपला जायचं आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 1 ते 2 वर्षामध्ये करायच्या आहेत. या झाल्या तुमच्या इच्छा. आता तिसरी कॅटेगरी असणार आहे तुमचे स्वप्न. ही स्वप्न जी अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्या तर आहेत, पण तुमच्याकडे टाईम आहे, त्याला 3 ते 5 वर्षाचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता किंवा घेण्यासाठी प्लॅनिंग करू शकता. तर तुमच्या सर्व खर्चांचं तुम्हाला या 3 प्रकारांमध्ये विभाजन करायचं आहे त्यांच्या टाईमलाईननुसार. मूलभूत गरजा, इच्छा आणि स्वप्न. मूलभूत गरजांचा टाईमलाईन आहे तुम्हाला दर महिन्याला लागतात त्या. इच्छांचा टाईमलाईन असणार आहे 1 ते 2 वर्ष आणि स्वप्नांचा टाईमलाईन असणार आहे 3 ते 5 वर्ष. आता या 3 प्रकारांमध्ये तुम्ही तुमचा खर्च जे आहे तो विभाजणार आहोत. हे सर्व करून तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव करू शकता का? तर उत्तर आहे हो. हे सर्व करून तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव करू शकता का? तर उत्तर आहे हो. कसं? तर 3 गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला तुमचं उत्पन्न मॅनेज करायचं आहे,
तुम्हाला तुमचा खर्च मॅनेज करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं सेविंग्स म्हणजेच इन्व्हेस्टमेंट मॅनेज करायचे आहे. आता जे काही फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत, फायनान्शियल जे ॲडवायझर्स वगैरे असतात, ते सांगतात की तुम्ही तुमचं उत्पन्न म्हणजेच तुमचं इन्कम कशा प्रकारे डिवाईड करायचं. त्यांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला खूप सिम्पल आहे. 50-30-20. 50 म्हणजे मूलभूत गरजा, 30 म्हणजे इच्छा आणि 20 म्हणजे स्वप्न. आता सपोज एक्झाम्पल देऊन सांगते. माझा पगार आहे 50,000 रुपये. माझ्या 50,000तलं 50% मूलभूत गरजांसाठी म्हणजेच 25,000 रुपये. 30% स्वप्न इच्छांसाठी, इच्छा 15,000 रुपये. स्वप्नांसाठी 20%, सो 10,000 रुपये स्वप्नांसाठी. तर आता हे कसं असणार आहे? 50% 25,000 मूलभूत गरजा, 30% 15,000 इच्छा, 20% स्वप्न जे असणार आहे 10,000 रुपये. आता हे डिवाईड केल्यानंतर हे जर तुमचं इन्कम तुम्ही 3 प्रकारांमध्ये डिवाईड केलेलं आहे. आता आपण खर्च कसा मॅनेज करायचा या विषयावरती खूप डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. खर्च मॅनेज करण्याचे वेगळे प्रकार आहेत. खूप साधे आणि सोपे प्रकार सांगते तुम्हाला. सर्वात पहिलं, जर तुम्ही मॅन्युअली करणार आहात वही आणि पेन घेऊन, तर तेही करू शकता. हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे त्याच्यानुसार मी एक एक्झाम्पल म्हणून हे एक ड्रॉ केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट हँड साईडला तुमचा खर्च लिहिणार आहात आणि राईट हँड साईडला तुमचं उत्पन्न लिहिणार आहात. म्हणजे आता सपोज सप्टेंबर महिना चालू आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला सॅलरी आली 50,000 रुपये. मी ती राईट हँड साईडला 1 तारखेला 50,000 रुपये सॅलरी आली असं एंट्री करून घेत आहे. आता लेफ्ट हँड साईडला मी लिहिणार आहे की मी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किती अमाऊंट कोणत्या गोष्टींसाठी खर्च केली हे सर्व मी लिहत जाणार आहे. महिन्याच्या एंडला मी त्याची टोटल करणार आहे. टोटल मी किती पैसे खर्च केले त्याची टोटल मी इथे लिहिणार आहे की माझा महिन्याला इतका अमाऊंट खर्च झालेला आहे. आणि मग माझ्या उत्पन्नातून माझा खर्च मायनस करून जी बॅलन्स अमाऊंट होते ती बघणार आहे. जर माझं उत्पन्न माझ्या खर्चापेक्षा जास्त आहे तर म्हणजे माझं सेविंग्सला स्कोप आहे. पण माझं खर्च माझ्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे तर तो तुम्हाला रेड अलर्ट आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण आणायचं आहे. मग हे खर्चांवरती नियंत्रण आणण्यासाठी पहिला जो फॉर्म्युला आपण ठरवला होता, मूलभूत गरजा, इच्छा आणि स्वप्न, तो वापरायचा आहे. तुम्हाला तुमच्या खर्चाचं वर्गीकरण करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचा खर्च मॅनेज करायचा आहे. आता हा झाला मॅन्युअल. आता आपण खर्च कसा मॅनेज करायचा या विषयावरती खूप डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. खर्च मॅनेज करण्याचे वेगळे प्रकार आहेत. खूप साधे आणि सोपे प्रकार सांगते तुम्हाला. सर्वात पहिलं, जर तुम्ही मॅन्युअली करणार आहात वही आणि पेन घेऊन, तर तेही करू शकता. हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे त्याच्यानुसार मी एक एक्झाम्पल म्हणून हे एक ड्रॉ केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट हँड साईडला तुमचा खर्च लिहिणार आहात आणि राईट हँड साईडला तुमचं उत्पन्न लिहिणार आहात. म्हणजे आता सपोज सप्टेंबर महिना चालू आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला सॅलरी आली 50,000 रुपये. मी ती राईट हँड साईडला 1 तारखेला 50,000 रुपये सॅलरी आली असं एंट्री करून घेत आहे. आता लेफ्ट हँड साईडला मी लिहिणार आहे की मी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किती अमाऊंट कोणत्या गोष्टींसाठी खर्च केली हे सर्व मी लिहत जाणार आहे. महिन्याच्या एंडला मी त्याची टोटल करणार आहे. टोटल मी किती पैसे खर्च केले त्याची टोटल मी इथे लिहिणार आहे की माझा महिन्याला इतका अमाऊंट खर्च झालेला आहे. आणि मग माझ्या उत्पन्नातून माझा खर्च मायनस करून जी बॅलन्स अमाऊंट होते ती बघणार आहे. जर माझं उत्पन्न माझ्या खर्चापेक्षा जास्त आहे तर म्हणजे माझं सेविंग्सला स्कोप आहे. पण माझं खर्च माझ्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे तर तो तुम्हाला रेड अलर्ट आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण आणायचं आहे. मग हे खर्चांवरती नियंत्रण आणण्यासाठी पहिला जो फॉर्म्युला आपण ठरवला होता, मूलभूत गरजा, इच्छा आणि स्वप्न, तो वापरायचा आहे. तुम्हाला तुमच्या खर्चाचं वर्गीकरण करायचं आहे
आणि मग तुम्हाला तुमचा खर्च मॅनेज करायचा आहे. आता हा झाला मॅन्युअल प्रकार. तर आता दुसरा प्रकार सांगणार आहे, जो थोडा डिजिटल आहे. खूप सिंपल असा ॲप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं खर्च आणि उत्पन्न ॲड करायचं आहे. बाकी रिपोर्ट सगळे आपोआप जनरेट होतात. ॲपचं नाव आहे कॅशबुक. ओके. तर आता दुसरा प्रकार सांगणार आहे, जो थोडा डिजिटल आहे. खूप सिंपल असा ॲप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं खर्च आणि उत्पन्न ॲड करायचं आहे. बाकी रिपोर्ट सगळे आपोआप जनरेट होतात. ॲपचं नाव आहे कॅशबुक. हा ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. ॲप जेव्हा ओपन करता, तर तुम्हाला त्याचा लूक असा दिसतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्रीन टेबल दिसतोय, ज्याच्यामध्ये कॅश इन म्हणजेच तुमचं उत्पन्न तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅश आउट हा जो रेड टेबल दिसतोय, तिथे तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत, म्हणजेच तुमचा खर्च ॲड करायचा आहे. आता या ॲपचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असं आहे, की हा ॲप आता मी सध्या जरी इंग्लिशमध्ये दाखवत असले, तरी हा वेगळ्या वेगळ्या लोकल लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, कन्नड आणि तुमच्या ज्या काही भाषा आहेत त्या सिलेक्ट करून त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता. वापरायला खूप सिंपल आणि सोपं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, ग्रीन म्हणजे उत्पन्न, रेड म्हणजे खर्च. या दोन गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला तुमचा रेग्युलर दिवसाचा खर्च त्याच्यामध्ये लिहायचा आहे. पुढे बघूया कसं करायची आहे याची एंट्री. आता मी कॅश इन म्हणजेच ग्रीन टॅबवर क्लिक केलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं इन्कमचं एंट्री करायची आहे. ही जी स्क्रीन दिसत आहे, तिथे तुम्हाला छोटंसं कॅल्क्युलेटरचं चिन्ह दिसत आहे, ज्याला मी सर्कल केलेलं आहे. त्या कॅल्क्युलेटरच्या चिन्हावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला हे कॅल्क्युलेटर येतात, जिथे तुम्हाला तुमची उत्पन्नाची अमाऊंट टाकायची आहे. सपोज मी तिथे 5,000 रुपये टाकलेले आहे. मी जसं तिथे ओके करेन, तर तिथे कॅश इनच्या समोर मला 5,000 रुपये दिसतात. आता त्या 5,000च्या खाली मला एक कॅमेरा दिसत आहे, जिथे मला टाकायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन, म्हणजे ते अमाऊंट काय आहे. तर मी तिथे लिहिलेलं आहे, की माझं इन्कम आहे. ते दिसत आहे तुम्हाला इन्कम. त्याच्या खाली आहे तुम्हाला तिथे तारीख टाकायची आहे. आता मी तिथे टाकलेलं आहे 31 ऑगस्टला मला सॅलरी आलेली आहे 5,000. आता हे तुम्हाला पुढे टाईम टाकायचं पण ऑप्शन आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल टाईम, तर तुम्ही टाकू शकता. ऑप्शनल आहे, गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतात. एक आहे सेव्ह अँड एक्झिट आणि दुसरं आहे सेव्ह अँड कंटिन्यू. तर तुम्हाला सपोज अजून काही एंट्री करायची असेल, तर सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता आणि जर नाही करायची असेल, तर सेव्ह अँड एक्झिट करू शकता. सो आता आपण रेट टॅबवर येत आहोत, जो आहे एक्सपेन्सेसचा, म्हणजेच कॅश आउट टॅब. या कॅश आउट टॅब देखील कॅश इन सारखा सिंपल आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं आहे, अमाऊंट टाकायची आहे, ओके करायचं आहे. अमाऊंटच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकायची आहे, पैशासाठी वापरलेले आहे, त्याची तारीख टाकायची आहे, टाईम ऑप्शनल आहे, सेव्ह अँड एक्झिट आहे, सेव्ह अँड कंटिन्यू आहे. तुम्हाला मल्टिपल एंट्रीज करायचे असतील, तर सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करून पुढे पुढे जाऊन तुम्ही एंट्री करू शकता. आता मी ह्या स्क्रीनमध्ये जसं दाखवल्याप्रमाणे मी 2,000 रुपये कॅश आउटमध्ये टाकलेले आहेत. ट्रॅव्हलिंगसाठी मी वापरलेले आहेत 2,000 रुपये 5 सप्टेंबर 2025ला. मी सेव्ह आणि कंटिन्यू करून बाकीच्या एंट्रीजही करू. सो आता मी ह्या 2 एंट्री केल्यानंतर माझं समरी कशी दिसते ते ह्याच्यात दाखवलेलं आहे. कॅश इनमध्ये माझ्याकडे 5,000 रुपये दिसत आहे, कॅश आउटमध्ये 2,000 दिसत आहे आणि बॅलन्समध्ये 3,000 दिसत आहे. वरती त्याचं डिटेल डिस्क्रिप्शनही दिसत आहे, की ट्रॅव्हलिंगसाठी 2,000 कॅश आउट झालेलं आहे आणि कॅश इनमध्ये 5,000 रुपये इन्कम म्हणून आलेला आहे, विथ डेट आणि टाईम आलेला आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, खूप सिंपल आहेत ॲक्च्युली. आपण वेगळ्या वेगळ्या अकाउंटमध्ये वेगळे वेगळे पैसे बॅलन्स ठेवत असतो. एक जसं की सपोज माझं HDFCमध्ये एक अकाउंट आहे, माझं ICICIमध्ये दुसरं अकाउंट आहे. दोन्ही अकाउंटमध्ये मी पैसे ठेवलेले आहेत. सो मला आता या 2 अकाउंटमध्ये पण मी पैशाचं ट्रान्झॅक्शन करते. मला HDFCमधून कधी ICICIमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, तर कधी ICICIमधून HDFCमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. तर ह्या ट्रान्झॅक्शनचं एंट्री कुठे करायची असेल, तर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिलेला आहे अकाउंट्स म्हणून, जिथे तुम्ही तुमचं बँकेचं अकाउंट ॲड करू शकता. अकाउंट ॲड करायचं आहे म्हणजे अकाउंटच्या डिटेल्स नाही टाकायच्या आहेत, फक्त बँकेचं नाव टाकायचं आहे आणि एंट्रीज करायच्या आहे. जसं की इथे स्क्रीन दिसत असेल, ॲड अकाउंटचं ऑप्शन येते. आता मी इथं ॲड अकाउंटमध्ये बँकेचं नाव टाकणार आहे, HDFC बँक. त्या बँकेत माझे किती बॅलन्स आहे तो तिथे टाकणार आहे. ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल.
आणि प्लस आहे की मायनस आहे ते सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे तिथे, म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स आहे की पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर तो सेव्ह करायचा आहे तारीख टाकून. आता सपोज मी मल्टिपल अकाउंट्स क्रिएट करू शकते. माझा ICICI टाकूनही मी अमाऊंट बॅलन्स किती आहे तो टाकू शकते. याच्या आता मी एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये अमाऊंट ट्रान्सफर केली, मला ते दाखवायचं आहे. सो मी या ट्रान्सफर टॅबवरती जाणार आहे. तिथं मी एंट्री करणार आहे. अमाऊंट येतो फर्स्ट कॉलममध्ये, जिथे मला अमाऊंट टाकायची आहे. आता मी इथे लिहिलेले आहेत, मी 2000 ट्रान्सफर केलेले आहेत. कुठून कुठे, तर मी फ्रॉममध्ये HDFC बँक टाकलेला आहे, टूमध्ये ICICI बँक टाकलेला आहे. किती तारखेला, तर 31 ऑगस्टला. तर टाईम टाकायचं ऑप्शनल आहे आणि ट्रान्सफर केलेला आहे. तर याचं एंट्री तिथे जाणार आणि त्या समरीमध्ये तुम्हाला दिसणार की ट्रान्सफर या अकाउंटमध्ये या अकाउंटला झालेला आहे. सो हे एक ऑप्शन अवेलेबल आहे याच्या. या व्यतिरिक्त या ॲपमध्ये काही बेसिक फीचर्स अवेलेबल आहेत, जसे की तुम्ही रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता वीकली, मंथली, इयरली बेसिसवरती देखील. सो रिपोर्ट तुम्ही एक्सेल किंवा PDF मध्ये डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर याचा बॅकअप तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हवरती घेऊ शकता. ऑप्शन अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड केल्यावरतीच तुम्हाला पहिलंच पॉपअप येतं की तुम्हाला याचा बॅकअप गुगल ड्राईव्हवरती हवा आहे की नाही. ओके केलं तर तुमचं सर्व एक्सपेन्सेसचा बॅकअप तुमच्या गुगल ड्राईव्हला जातो. त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट्सचं ऑप्शन्स अवेलेबल आहे. लँग्वेजेस मल्टिपल सिलेक्ट करायचं ऑप्शन्स अवेलेबल आहे. ॲप वापरायला, आता ॲप वापरण्याआधी सपोज एखादी चुकीची एंट्री झालेली असेल तर ते डिलीट करायचं ऑप्शनही अवेलेबल आहे. एंट्रीवर जाऊन डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रिंटही करू शकता यातला रिपोर्ट. आणि खूप सोपा ॲप आहे वापरायला. ॲप वापरून तुम्ही तुमचं खर्चाचं नियंत्रण करू शकता. तुम्ही त्याचा रिपोर्ट वीकली बघू शकता, मंथली बघू शकता. हे जस्ट टूल्स आहेत तुमचा खर्च मॅनेज करायचे. आता हा खर्च मॅनेज कशासाठी, ते 50% जो बेसिक तुमचा खर्च आहे, जो तो तुमचा उत्पन्नापेक्षा जास्त जात असेल तर तुम्हाला याची गरज आहे. तुम्हाला तुमचा खर्च ट्रॅक करायची गरज आहे. सो तुम्ही आयदर मॅन्युअली करा किंवा ॲप वापरून करा. असे भरपूर ॲप्स अवेलेबल असतात प्ले स्टोअरमध्ये. तुम्हाला जो खूप सोपा आणि सिम्पल असा वाटेल तो यूज करू शकता. मला हा ॲप खूप सिम्पल वाटला आणि तुम्हाला या ॲपबद्दल सांगितलं. बाकी तुम्ही चेक करू शकता. सो असं तुम्ही तुमचे सर्व खर्च, महिन्याचे रेग्युलर खर्चाची लिस्ट बनवून त्या लिस्ट पुढे मूलभूत गरजा, इच्छा, स्वप्न असं लिहून त्याचं विभाजन करून आणि मग तुमचं इन्कम त्या इच्छांसाठी राखून ठेवू शकता. आता तिसरं होतं, आपण इन्कम कसं मॅनेज करायचं ते पाहिलं. इन्कम आपल्याला 3 ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आहे. मूलभूत गरजा, वॉन्ट्स म्हणजेच बेसिक नीड्स, वॉन्ट्स आणि ड्रीम्स. मूलभूत गरजा काय आहेत? 50%, इच्छांसाठी 30% आणि स्वप्नांसाठी 20%. त्याच्यानंतर आपण पहिलं एक्सपेन्सेस कसं मॅनेज करायचं, मॅन्युअली करू शकता किंवा ॲप डाउनलोड करूनही करू शकता. तर तिसरं आहे इच्छापूर्तीसाठी जे 20% आहे ते तुम्ही सेविंग्स किंवा बचत करून मॅनेज करू शकता. आता ॲक्च्युली आता हा खर्च मॅनेज कशासाठी, ते 50% जो बेसिक तुमचा खर्च आहे, जो तो तुमचा उत्पन्नापेक्षा जास्त जात असेल तर तुम्हाला याची गरज आहे. तुम्हाला तुमचा खर्च ट्रॅक करायची गरज आहे. सो तुम्ही आयदर मॅन्युअली करा किंवा ॲप वापरून करा. असे भरपूर ॲप्स अवेलेबल असतात प्ले स्टोअरमध्ये. तुम्हाला जो खूप सोपा आणि सिम्पल असा वाटेल तो यूज करू शकता. मला हा ॲप खूप सिम्पल वाटला आणि तुम्हाला या ॲपबद्दल सांगितलं. बाकी तुम्ही चेक करू शकता. सो असं तुम्ही तुमचे सर्व खर्च, महिन्याचे रेग्युलर खर्चाची लिस्ट बनवून त्या लिस्ट पुढे मूलभूत गरजा, इच्छा, स्वप्न असं लिहून त्याचं विभाजन करून आणि मग तुमचं इन्कम त्या इच्छांसाठी राखून ठेवू शकता. आता तिसरं होतं, आपण इन्कम कसं मॅनेज करायचं ते पाहिलं. इन्कम आपल्याला 3 ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आहे. मूलभूत गरजा, वॉन्ट्स म्हणजेच बेसिक नीड्स, वॉन्ट्स आणि ड्रीम्स.
मूलभूत गरजा काय आहेत? 50%, इच्छांसाठी 30% आणि स्वप्नांसाठी 20%. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक्सपेन्सेस कसं मॅनेज करायचं. मॅन्युअली करू शकता किंवा ॲप डाउनलोड करूनही करू शकता. तर तिसरं आहे इच्छापूर्तीसाठी जे 20% आहे ते तुम्ही सेविंग्स किंवा बचत करून मॅनेज करू शकता. सेविंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल खरं तर खूप सारे फायनान्शियल ॲडवायझर्स किंवा फायनान्शियल एक्सपर्ट्स यांच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा त्यांच्याकडून ॲडवाईस घेऊ शकता. मी इथे सांगेन की काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत जे या रिलेटेड कोर्सेस ऑफर करतात. यांच्या कोर्स कंटेंटमध्ये तुम्हाला लोन्सविषयी माहिती पडतं, वेगळ्या सेविंग्सच्या ऑप्शन्सविषयी माहिती पडू शकतं, त्याच्यानंतर वेगळ्या डिजिटल बँकिंगच्या ऑप्शन्सबद्दल माहीत पडू शकतं. सो तुम्ही कोर्ससाठी एनरोल करू शकता आणि कंप्लीट माहिती घेऊ शकता. सर्वात पहिली गोष्ट, यांचे काही कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागत नाही. काही कोर्सेस जे आहेत जे थोडे लॉंग ड्युरेशनचे आहेत ते तुम्ही पैसे भरून एनरोल करून कंप्लीट करू शकता. तर यातली पहिली इन्स्टिट्यूट आहे NISM म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट. लिंक मी दिलेली आहे, त्यांच्या साईटवरती जाऊन तुम्ही कोर्ससाठी एनरोल करू शकता. दुसरे इन्स्टिट्यूट आहे NCFE नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन. याची वेबसाईट देखील मी दिलेली आहे. यांच्या वेबसाईटवरती ऑडिओ व्हिज्युअल कोर्सेस अवेलेबल आहेत. PDF डाउनलोड करून तुम्ही ते वाचू शकता. लँग्वेज तुम्ही लोकल लँग्वेजमध्ये देखील डाउनलोड करून बघू शकता. काही प्रायव्हेट बँका पण आहेत जे असे फायनान्शियल कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल करतात. त्यापैकीच एक बँक आहे IDFC फर्स्ट बँक. त्याची लिंक मी इथे दिलेली आहे. IDFC फर्स्ट बँकमध्ये खूप या सर्व फायनान्शियल रिलेटेड जे काही सुविधा आहेत त्यांची माहिती दिलेली आहे, ऑडिओ व्हिडिओमध्ये आहे. सो लँग्वेज बघू शकता तुम्ही आहे की नाही ऑप्शन्स अवेलेबल. त्याच्यानंतर RBL बँक आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्यांचे देखील फायनान्शियल लिटरसी रिलेटेड वेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत ऑनलाईन. फ्री ऑफ कॉस्ट आहेत, पैसे नाही आहेत या दोघांसाठीही. सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि आपलं नॉलेज सो तुम्ही या दोन्ही बँकांच्या साईटवर जाऊन त्यांचे व्हिडिओज पाहून सेविंग्सबद्दल नॉलेज घेऊ शकता. महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही सस्पिशियस लिंकवरती क्लिक करायचं नाही आहे, कारण कोर्सेससाठी फीज वगैरे नाही आहेत. हे सगळे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, तुमचं ATM, नेट बँकिंग, Google Pay, GPay ह्या सर्वांचे पिन किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करायचे नाही आहेत. OTP कोणासोबतही शेअर करायचा नाही आहे. फायनान्शियल फ्रॉड्स खूप सारे होतात, त्यामुळे कुठलाही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी फायनान्शियल एक्सपर्ट्स किंवा बँकेचे जे अधिकारी असतात त्यांच्याशी डिस्कस करूनच घ्यायची. ओके, सो आत्तापुरतं इतकंच. थँक्यू. पुन्हा भेटू नवीन विषयासहित. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला या आजच्या सेशनमध्ये काही प्रश्न असतील किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या वेळेस अजून एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.